थायलंड. प्रत्येकाचं स्वप्न असतं इथे येण्याचं, कारण प्रत्येकाच्या नजरेतलं थायलंड हे वेगळं आहे. माझंही स्वप्न होतं थायलंड बघायचं आणि ते पूर्णही झालं. यावर्षी मी थायलंडला पोचले आणि माझ्या नजरेतलं थायलंड हे असं आहे. मी इथे येऊन सफारी वर्ल्डची दुनिया बघितली. खूप छान अनुभव आला. इथे खूप गर्दी होती, पण हे शोज चालू होते. पहिला शो होता आमचा मी पाहिलेला डॉल्फिन शो. मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा डॉल्फिन पाहिला. खूप छान अनुभव आला. हे डॉल्फिन्स एवढे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत होते आणि आपला शो सक्सेसफुल करत होते. त्यानंतर एलिफंट शो पाहिला. एका माहुताच्या इन्स्ट्रक्शन्सवर हे हत्ती एवढे छानपणे कार्यक्रम सादर करतात हे मी पहिल्यांदाच पाहिले. मस्त वाटलं, एक वेगळा अनुभव आला. त्यानंतर इथे फ्लोटिंग मार्केट होतं. त्यांनी स्टॅच्यू बनवले होते फ्लोटिंग मार्केटचे. तेही पाहण्यात खूप मजा आली. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, रंगीबेरंगी पक्षी, ही दुनियाच वेगळी होती. नंतर आमची बस वळली जंगलाकडे. हो, म्हणजेच इथे एक सफारी वर्ल्डचं एक जंगलच बनवलेलं आहे त्यांनी. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बगळे, अस्वल, आपला जंगलचा राजा सिंह, त्यानंतर वाघोबा पण इथे होता. वाघोबा आपल्या सगळ्या वाघिणींसोबत एका झाडाखाली मस्त गप्पा मारण्यात दंग होतो. तोपर्यंत आम्ही इथून पळ काढला आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसला जंगलचा राजा सिंह. तोही आपल्या सिंहिणीसोबत काहीतरी गप्पा मारत बसला होता. आम्हाला ऐकायचे होते, पण आमची पावले पुढे पळाली, कारण आम्हाला थोडीशी भीती वाटली होती. खूप सारे सिंह पाहिले होते समोरच पहिल्यांदा. आणि पुढे आम्ही गेल्यानंतर झेब्रा पाहिला. आयुष्यात पहिल्यांदा झेब्रा भांडताना बघितला मी. बहुतेक झेब्रा क्रॉसिंगच्या रूल्सवरून ते भांडत असावेत. आणि तसेच आम्ही त्यांची भांडणं बघतच पुढे निघालो. खूप सारे बगळे पाहिले. खूप सारे इथे जिराफ पण होता. पहिल्यांदा मी जिराफ एवढ्या जवळून पाहिला. मस्त वाटलं. खरंच एक थायलंड म्हणजे ना असा अनुभव येईल आम्हाला कधीच वाटले नव्हते. आणि हो, आम्ही गेलो होतो चल ग सखेसोबत. एक वेगळीच दुनिया यांनी आम्हाला दाखवली. खरंच खूप मनापासून धन्यवाद.